नमस्कार. दिवाळी आपल्या टोपीला साजरी केली आपण सगळ्यांनी आणि त्यानंतर आपण सगळेजण भेटत आहोत एका खूप छान साहित्यिक कार्यक्रमाकडून आहोत. मी अश्विनजी खरे, प्रफुल्लजी कस्तुरे यांना विनंती करते की आजचे आपले पाहुणे किंवा त्यांच्या पुस्तकांचं प्रकाशन होत आहे. डॉक्टर संदीपजी पाटील, मिलिंदजी महाजन, सगळ्यांचे आदरणीय दीपक खरे सर आणि डॉक्टर अनिल गजबेजी या सगळ्यांना मी विनंती करते व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. शब्दांची उजळणी आणि सरस्वतीचा आशीर्वाद हा दोन्ही एक कार्यक्रम आज आपल्यामध्ये आपण आयोजित करीत आहोत. महाराष्ट्र साहित्य प्रकाशन आणि महाराष्ट्र साहित्य सभा साहित्याशी निगडीत दोन्ही संस्थांचे संयुक्त आयोजन आणि त्यामुळे आपण सगळे अजूनही आपल्या घरात तुळशीपाशी दिवा तेव्हा आपण ठेवतो एकादशीपर्यंत तो राहीलच आहे, पण तो दिवा जागोजागी प्रकाशित व्हावा त्याच हेतून मी सगळ्या पाहुण्यांना विनंती करते की ते प्रज्वलित करून आजच्या साहित्यिक प्रकाशाने साहित्य सभेला प्रकाशित करावं. दीप प्रज्वलन मी साधनाताई पाटील यांना विनंती करते त्यांनी मंचावर यावं. ग्रीन दे अच्छा दिवाळी घरात तेलाचे दिवे लावले आपण, पण आता खूप पाऊस जरी पडला तरी गरमी होतीच. मग थोड्या पंखे बंद करा त्यापेक्षा आपण नवीन किंवा पाण्याचे दिवे लावू म्हणजे बऱ्याच साईबाबांचे दिवे आहेत. साईबाबांचे दिवे आहेत, पाण्याने लागतात. म्हणजे माझ्याकडे आहे म्हणून म्हटलं की म्हणजे आता हे दिवे बऱ्याच वेळ ठेवायचं जोपर्यंत त्याच्यात पाणी आहे आणि वाचनाचं पाणी आपल्यापर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या साहित्यिक कार्य 125 पुस्तकं लिहिणं खूप कठीण काम आहे. वाचणं आपल्यालाही कठीण आहे, तर लिहिणं अजूनच कठीण आहे. पण हे कठीण कार्य कसं त्यांनी केलं असेल परिचय आपण जाणून घेऊ. मी ज्ञानेश तिखेंना आमंत्रित करते. त्यांनी आजच्या उत्सवामध्ये डॉक्टर संदीप राजूबाई पाटील, सीताराम पाटील म्हणजे आईचंही नाव आहे का की आईचे संस्कार आणि वडिलांचा पाठिंबा मिळून कदाचित ते साहित्यिक सेवक त्यांच्याकडनं डॉक्टर सदानंद राजूबाई सीताराम पाटील म्हणजे आईचं पण नाव वडिलांचं पण नाव. पण हा थोडक्यात परिचय नसून विस्तृत परिचय देण्यासाठी मी तिघे साहेबांना आमंत्रित करते. नमस्कार. आदरणीय मंच आणि सन्माननीय सदरमध्ये उपस्थित सर्व रसिक श्रोते हो, सर्वांना विनम्र अभिवादन. खरं तर आदरणीय डॉक्टर सदानंद राजूबाई सीताराम पाटील
यांचा परिचय शब्दामध्ये सांगणं आणि तेही कमी वेळेमध्ये सांगणं हे खरं तर अशक्यप्राय असणारी गोष्ट आहे. कारण त्यांनी 125 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे. म्हणजे आपण रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव किंवा शतकोत्सव हे आपण ऐकलंय, परंतु शतकोत्तर रौप्य महोत्सव एखाद्या पुस्तकाचा होऊ शकतो, असू शकतो, ही खरंच एक अनाकलनीय अशी गोष्ट आहे. खरंच सरांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. सरांचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. सर निवृत्त प्राचार्य आहेत, समुपदेशक आहे आणि मराठी साहित्याचे अभ्यासक आहे. ते अत्यंत प्रतिभावान असं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहे, याचा मला खूप अभिमान आहे. अत्यंत व्यासंगी असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. कारण की कुठल्याही गोष्टीचं लिखाण करायचं असेल तर त्यासाठी अभ्यास लागतो, व्यासंग लागतो. त्यामुळे खूप व्यासंगी असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे. त्यांनी एकाच वाङ्मय प्रकारामध्ये लिखाण न करता विविध वाङ्मय प्रकार जे आहेत ते त्यांनी हाताळलेले आहे. म्हणजे कविता असेल, कथासंग्रह असेल, वैचारिक लेखन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संकलन असतील, अशा प्रकारची संकलने त्यांनी केलेली आहे. काही निवडक पुस्तकांचं मी या ठिकाणी नामनिर्देश करतो. काव्यामध्ये पिंपळपान, हिंदोळा, पाऊलखुणा, त्यानंतर अश्रू आणि पाणी, गंध मोगऱ्याचा, गाभाळलेलं आभाळ, वारुळ वाटा, शून्य आणि बिंदू, आगरी 4 वळ्या. म्हणजे आगरी भाषेत देखील त्यांनी आपलं जे लिखाण आहे ते केलेलं आहे. आगरी बोली भाषेतील कविता आहे, 4 वळी संग्रह आहे, त्यानंतर पत्रोत्तर संग्रह आहे आगरी बोलीतील. त्याप्रमाणे आगरी मराठी कोश, वाक्प्रचार आणि म्हणी असणारा संस्कृती नावाचा जो काही ग्रंथ आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. त्यानंतर वैचारिक लेखनातही सरांनी आपली जी लेखणी आहे ती त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यामध्ये काही काही वैचारिक लेखांची नावं मी या ठिकाणी सांगतो. त्यामध्ये शैक्षणिक सुविचार संग्रह हे त्यांचं एक संकलन आहे. त्यानंतर गीता आनंद हा श्रीमद भागवत गीताचं विश्लेषण करणारा ग्रंथ आहे. त्यानंतर ज्येष्ठांशी हितगुज नावाचा जो काही मनोविश्लेषणात्मक एक ग्रंथ आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर इच्छाशक्ती अर्थात विल पॉवर असं एक वैचारिक लेखन त्यांचं आहे. म्हणजे सरांची 125 पुस्तकांची नावं जरी घ्यायची म्हटली तरी मला साधारणतः अर्धा तास लागेल. त्यामुळे पूर्ण पुस्तकांची यादी न सांगता ही काही निवडक जी काही पुस्तकं होती मी तुमच्यासमोर सांगितलेली आहे. तरी देखील सरांचा परिचय त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या लेखणीतून आपल्याला होणारच आहे. मी माझी जागा घेतो. धन्यवाद. परिचय यासाठी आधी केलेलं की जेव्हा आपल्या पाहुणे आपल्यामध्ये आले होते तेव्हा थोड्या वेळात आता देवांनी पण म्हटलं मी विश्रांती घेतो, बऱ्याच वेळ मला ठेवायचं आहे, म्हणून हा परिचय की आपल्यामध्ये सदानंद पाटील उपस्थित आहे. तसंच त्यांच्या कार्यामध्ये पुस्तक छापण्याचं, प्रकाशनाचं काम खूप मोठं, तो मोठा वाटा जो आहे तो पेलवून राहिला आहे. साधना पाटील या प्रकाशिका आहे. त्यांचं एक छोटंसं काम, त्यांना सगळ्यांना बॅच लावायचं आहे. विनंती करते आपण सगळ्यांना बॅच लावा आणि महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने स्वागत भाषण देण्यास मी अश्विन सर यांना आमंत्रित करते. उपस्थितांचे स्वागत. सगळे माझे आदरणीय आहे. आजचे जे उत्सवमूर्ती डॉक्टर पाटील आहे यांचं ज्यांनी परिचय आता आम्हाला सगळ्यांना करून दिला ते आजच्या तारखेमध्ये मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर तिखे आहेत. इथे या सभागृहामध्ये बसलेले डॉक्टर अनिल गजबी हे मराठी साहित्यामधलं इंदोरचं एक मोठं नाव आहे, मोठं ट्रस्ट आहे. म्हणजे मराठी भाषेकरता ज्यांनी एवढी कामं केली ती की म्हणजे शतकोत्तर. तर मला आता हा प्रॉब्लेम वगैरे सर्वात मोठा माझा तुमचं स्वागत करताना या सभागृहामध्ये असं वाटतंय की इंदुरामध्ये किती लोक असे आहेत की ज्यांचे 25-50 याच्याहून जास्त पुस्तकांचं प्रकाशन झालं आहे. इंदोरमध्ये आहे, त्यातले एक गजबी साहेब पण आहे. तसे म्हणजे विश्वनाथ शिरोडकर जे होते त्यांचेसुद्धा 50च्या जवळपास पुस्तकं प्रकाशित झाली. मागच्या वर्षी आता त्यांना देवाज्ञा झाली.
पण ते एक ज्येष्ठ साहित्यकार मानले जातात. तसेच इथे जर मी असं बोललो तर मराठी भाषेचे विभागाचे मांदियाळी जशी असते ना, तसेच आमच्या इथे आदरणीय प्रोफेसर रमेश खांडेकर जे आहे ते मराठी विभाग प्रमुख राहिलेले. डॉक्टर लीला मोरे जे आहे त्या विभागीय राहिलेल्या आहेत मराठी विभागाच्या प्रमुख. असे आमचे बाळू तिथे सर पण इथे उपस्थित आहे, तेही मराठी भाषेमध्ये शिकवत आहेत. आजच्या इथे मुलांना BA आणि MA करायला जे लोक प्रयत्न करतात की जास्तीत जास्त संख्येमध्ये मुलांनी भाग घ्यावा. असे इथे या सभागृहामध्ये जुने नवीन आजच्या तारखेमध्ये विचारवंत आणि साहित्यकार दोन्ही इथे उपस्थित आहेत. मी महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे सर्वांचे आणि मुंबईहून आलेले सर्व पाहुण्यांचे शतशः अभिनंदन करतो, स्वागत करतो. धन्यवाद. आपण सगळ्यांचा परिचय घेऊ आणि मग स्वागताकडे वळूया. आज मी वेगळाच परिचय करून देणारे सगळ्यांना परिचय आहे त्यांचा. जो माझ्याकडे लिहून गेलेला तो परिचय पण सगळ्यांना माहिती असेल. पण 30-35 वर्षाआधी किंवा 40 वर्षाआधी एक असा गच्च हॉल भरलेला, 500-600 विद्यार्थी तिथे आहेत. सर येतात, शिकवतात. आता कळलं सगळ्यांना सर म्हटल्यावर. आनंदाची गोष्ट म्हणा की त्या 500मध्ये मी पण एक होते आणि 600 ते 600 विद्यार्थ्यांची नावं माहिती. पहाटे 5ला क्लास लागायचा आणि हे सर 4:45 तिथे उभं राहायचे. काळजी बघा किती की मुलंही येतात आणि मुली येतात आणि त्या अंधारात दिवाळीच्या दिवशी सुद्धा सुट्टी दिली नाही. लवकर आंघोळ करायची, अभ्यंग स्नान करून सरळ क्लासला यायचं. तिथपर्यंत सगळं ठीक होतं. क्लास संपला की मुलींचा गळका वेगळा, मुलांचा वेगळा. आणि मग मुलींना त्या मुलांबद्दल खूप हेवा वाटायचा, जलसी वाटायची. कारण की सरांनी जे शिकवलं आहे ते आजही लक्षात आहे. त्यानंतर मी पण शिक्षिका झाले. माझ्यासारख्या बऱ्याच वेळा मैत्रिणी शिक्षिका आहे आणि अजूनही त्या एक धडा त्यांना लक्षात आहे की कसा शिकवला. सरांनी शिकवलं होतं की साप चावला की लोक घाबरून त्यांचं मरण येतं त्यांना. तर प्रत्येक साप हा विषयला नसतो, विष नसतं. आता शिकवायचं कसं की त्याच्यात कसे चिन्ह लागले तर तो साप विषयला जगलेला आहे की नाही आहे. खूप छान उदाहरण दिलं सरांनी. तुम्हाला म्हणे मी सांगतो, सरांनी हसत हसत सांगितलं पण ते चिन्ह आजही लक्षात आहे. आणि जेव्हा साप निघतो तेव्हा भीतीने वाटत की त्या विषयी साप नाही आहे. त्यांनी सांगितलं की तो साप धावला ना तर लागले हेमामालिनी धर्मेंद्र सारखं त्याचं रक्त नका तुटुकी. तो साप विषय झरीला किंवा जहर नाही, त्याचं विष नाही. त्याच्यामध्ये अशी तुम्हाला कोण दिसली तर मग तुम्ही हेमामालिनी धर्मेंद्र म्हणायचं म्हणजे गरज नाही आहे. तो धडा आजही आमच्या लक्षात आहे. दुसरं त्यांनी शिकवलं की तुमचं रूप आहे. आता ते चित्र कसं काढायचं, फक्त एक ठीक आहे आपल्या डाव्या हाताचे जे मोठे एवढं ते हृदय आहे आणि ते नेहमी आपल्याला चालत राहील जोपर्यंत तुम्ही चालत नाही. कारण वाचाल चालाल तर हृदय पण चालत नाही. असे हे सर यांनी खूप अभावपणा पाहिले आहे. तरी पण कितीही त्रास असो एवढ्या मुलांना शिकवणं आणि प्रत्येकाला त्यांच्या परीने शिकवणं. कोणी सायन्समध्ये केमिस्ट्री घेऊन निघून जाते, कोणी बायोची मुलं येतात, अशा सगळ्यांना सतत सगळ्यांना शिकवत राहायचं. आणि ते पण खूप हसी खेळी की आज 20-30 वर्षानंतर सुद्धा सरांना आठवण आहे की तो चॅप्टर त्यांनी कसा शिकवला. आता अशी व्यक्तित्व आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांनी शिकले, त्यांच्याकडे भरपूर शिकलं असलेले कधी म्हणजे चालता विश्वविद्यालय त्यांचे सर म्हणजे मुलांना जोक सांगायचे पण तिथे मुली नको. मग मुलींना वाटायचे मुलं आणि सर सगळे असतात तेव्हा असा कोणता जोक आहे. पण त्यावेळेला त्यांनी तो संस्कार नकळत दिला आहे की मुलं आणि मुली त्यांच्या बाबतीत विषय वेगळे आहेत आणि तो वेगळेपणा आज खरं जाणवतो की वेगळेपण असावं संस्काराचं. आणि हे सरांनी आम्हाला सगळ्यांना शिकवलं आहे. तरीही भाऊक जिथे व्हायचे तिथे भाऊकही होतात, कडक जिथे व्हायचे, अनुशासन जिथे हवं तिथे शिस्त पण लावतात सर. आणि सगळं करत असताना सकाळी पहाटे 5 पासून येणं आणि पूर्ण हात पांढरे झालेले चॉकचे, पण कुठेही चेहऱ्यावरती त्रास नाही की आज कसं मी शिकवू, मला गळा दुखतोय, गळ्याला सर्दी खोकला हा त्रास व्हायचा सरांना. चॉकची डस्ट सारखे जायची पण तरीही त्यांनी हे सगळं करत असतानाच कुठेही प्रचार आपल्या मोठे मोठे होर्डिंग्स लावून खरे क्लासेस खरे कोचिंग असं कुठेच दिसलं नाही.
कारण का की त्याचं शिकवणंच त्यांचा प्रचार होता. एवढे हजारो विद्यार्थी जे आज सेवानिवृत्तही झाले असतील, मोठ्या पदावरही असतील, पण त्याचा पाया जो भक्कम पाया ठरला आहे तो सरांनी तो कोणीच विसरू शकणार नाही. पण हे सगळं त्यांनी केलं कसं, ते 55 वर्ष सतत त्यांनी आपल्या व्यस्तता खूप होत्या, आपल्या आईकडनं कविताचे संस्कार घेतले आणि आजही रोज कितीही शिकवलं, कितीही बाहेरच्या सामाजिक क्षेत्रात ते व्यस्त असले तरीही 1-1.5 तास साहित्य सेवाला देणं, वाचन पण नाही म्हणायचं, साहित्य सेवा हे करणं. आणि म्हणूनच शास्त्रीय संगीत, शास्त्रीय गायकांचे ब्लॉग्स छोटे आलेख म्हणजे सतत येत राहिले आहे. आणि असे हे सर इंदूर परिसर बँक, ओल्ड व्होल्करियन्स असोसिएशन, महाराष्ट्र साहित्य सभा या सगळ्याशी निगडीत राहून एखादा शिक्षक म्हणून ते आपल्या सगळ्यांना म्हणजे मोठ्याने काही वेळेला असं वाटत असेल की खरंच आपण लहान असतो आणि खरे सरांनी आपल्याला शिकवलं असतं तर किती छान झालं असतं. असे माझे गुरु पण आणि सगळ्यांचे श्रद्धेय श्री दीपक खरे आपल्यामध्ये उपस्थित आहे. खूप खूप अभिनंदन. आता आपण एकांकिन परिचय करता मी तिथे साहेबांना बोलवते. परिचय देता देताच कळेल की आपण कोणाचा परिचय देता. थोडासा वेगळं सस्पेन्स ठेवून आपण कार्यक्रम करणार आहोत. पुन्हा एकदा नमस्कार. सन्माननीय मंच आणि समोर उपस्थित सर्व रसिक श्रोते हो. मी आदरणीय डॉक्टर अनिल गजभिये सरांचा परिचय आपल्यासमोर करून देतोय, जे या कार्यक्रमाची अध्यक्षता करताय. खरं तर सर विभाग प्रमुख म्हणून श्री अटल बिहारी वाजपेयी शासकीय कला एवं वाणिज्य महाविद्यालय येथून सेवानिवृत्त झालेले आहे आणि सध्या त्याच विभागात मी काम करतो आहे. तर मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतोय की सरांच्या नंतर त्या विभागात मी विभाग प्रमुख म्हणून कार्य पाहतो आहे. तर सरांचा जन्म 29/7/1946 झाला. MA PhD असं त्यांचं शिक्षण आहे. शासकीय कला म्हणजे पूर्वीचं GSCC ज्याला म्हटलं जातं, आता त्याचं नाव प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सलन्स श्री अटल बिहारी वाजपेयी असं आहे. आणि शासकीय राजेंद्र सुरी महाविद्यालय सरदारपूर जिल्हा धार येथून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. सरांनी सामाजिक कार्यामध्येही देखील मोलाचा सहभाग नोंदवलेला आहे. सदस्य कार्यपरिषद देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदोर येथे देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांच्या कार्यकालामध्ये मराठी अध्ययन परिषद देवी अहिल्या विश्वविद्यालयाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी भीम जन्मभूमी यांचे ते कार्यकारी अध्यक्ष राहिलेले आहेत 2007 ते 2020 या कालखंडामध्ये. त्यांचं लेखन कार्य हे आत्ताच अश्विन खरे सरांनी सांगितलं की खूप विपुल समृद्ध असं त्यांचं लेखन कार्य आहे. तर दलित साहित्य विचार आणि वैभव नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाला अस्मितादर्श साहित्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे 1992 मध्ये. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंथन हे 2 भागामध्ये विभागलेलं त्यांचं खंड 1 आणि खंड 2 हे पुस्तक आहे. त्यानंतर डॉक्टर आंबेडकर मिथक व यथार्थ हे पुस्तक आहे. शपथयात्रा हा लघुत्तम कथाचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. त्यानंतर लघुत्तम कथाचा अनुवाद दुसरा एक त्यांचा ग्रंथ आहे, तो लघुत्तम कथांचा गुलदस्ता नावाचा, तो देखील त्यांचा प्रसिद्ध आहे. अस्मितादर्शी समीक्षा नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे. मध्य प्रदेशीय मराठी साहित्याचा परामर्श हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक मी माझ्यासाठी या दृष्टीने मानतो की जे विद्यार्थी अभ्यास करतात नेट सेटसाठी किंवा PhDची एंट्रन्स परीक्षा जी असते त्यासाठी या पुस्तकातील बराचसा अंश त्यासाठी विचारला जातो की मध्य प्रदेशातील मराठी साहित्य नेमकं कसं आहे. त्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे आणि त्यासाठी देखील साहित्य अकादमी मध्य प्रदेशचा द्वारा तांबे पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे 2005 मध्ये. त्यानंतर गंगाधर पानतावणे व्यक्तित्व आणि कर्तृत्व हाही त्या सरांचा ग्रंथ प्रकाशित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे धम्मप्रवचन हा एक पुस्तक हा एक ग्रंथ त्यांचा महत्त्वाचा आहे. आंबेडकर गांधी 3 मुलाखते हा अनुवादित असणारा ग्रंथ त्यांचा आहे. बुद्धचिंतन आंबेडकर के संपर्क में हा अनुवादित असणारा ग्रंथ आहे. त्यानंतर आंबेडकर और द्वितीय विश्वयुद्ध हा अनुवादित असणारा ग्रंथ आहे. त्यानंतर यादे बाबासाहेब की हा देखील अनुवादित असणारा ग्रंथ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की शिक्षा नीति कहानी फातिमा शेख की हिंदू कोड बिल इतिहास और संघर्ष
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिंतन आशय एवं विमर्श, जे अशा बऱ्याच पुस्तकांची लांबच यादी आपल्याला त्यांची सांगता येईल. त्यातील काही निवडक मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे त्यांचा परिचय करून देताना. त्यानंतर त्यांना सन्मान देखील, पुरस्कार देखील खूप, त्याची देखील एक प्रचंड विस्तृत अशी लांब यादी आहे. त्यातील काही मोजके पुरस्कार मी तुमच्या समोर ठेवतो. दलित साहित्य गौरव पुरस्कार 2007 मध्ये सरांना प्राप्त झालेला आहे. चिंतन सूर्य पुरस्कार 2008 मध्ये सरांना प्राप्त झालेला आहे. डॉक्टर आंबेडकर शताब्दी समाजसेवा व साहित्य सेवा पुरस्कार 1993 मध्ये सरांना प्राप्त झालेला आहे. अस्मितादर्श ज्येष्ठ लेखक पुरस्कार 2011 मध्ये सरांना प्राप्त झालेला आहे. त्यानंतर मराठी भाषा रक्षण समितीचा जीवन गौरव पुरस्कार सरांना 7 जून 2022 रोजी प्राप्त झालेला आहे. त्यानंतर गंगाधर पानतावडे स्मृती जीवन पुरस्कार जो संभाजीनगर औरंगाबाद येथून या ठिकाणी दिला जातो, तो देखील सरांना प्राप्त झालेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य सभा इंदूर शारदोत्सवतर्फे जीवन गौरव पुरस्कार 22 मे 2024 रोजी सरांना प्राप्त झालेला आहे. हे सरांचा परिचय तसा खूप विस्तृत आहे. इंदोरमधील प्रत्येक जण सरांना ओळखतो. असा हा अल्पसा म्हणजे विस्तृत असणारा परिचय शॉर्ट करून मी तुमच्यासमोर ठेवला. धन्यवाद. इंदोरला आणण्यास स्मारक बनताना त्याची जबाबदारी एका व्यक्तीवर आली आहे. एरो क्लब ऑफ इंडियाचे ते उपाध्यक्ष पण आहेत. तरुणांना वैज्ञानिक प्रशिक्षण देणारे मध्य प्रदेश फ्लाइंग क्लब ते 20 वर्षापासून मानद सचिव. बृहन महाराष्ट्र मंडळ ते 2017 पासून राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यांच्याच खांद्यावर जबाबदारी आहे 100 वर्ष शताब्दी करायचे बृहन महाराष्ट्र मंडळाची. जत्राची ही कल्पना त्यांच्या मनात आणून त्यांना साकार करून 25 वर्ष झाली आहेत. एरो क्लबचे आपण अध्यक्ष आहात, त्याबरोबर ड्रोन प्रशिक्षण पण यांनी नवीन सुरू केलं आहे. कारण की सध्या आपण पुढे वाढत चाललो वैज्ञानिक दृष्टीने आणि त्याच तो विचार घेऊन यांनी ड्रोन प्रशिक्षण पण सुरू केलं आहे. कितीतरी संस्था अशा असतील जिथे सामाजिक दायित्व चालू आहे आणि निभवतात पण आहे. गेल्या 35 वर्षापासून स्वतःचा व्यवसाय करत, व्यवसाय आणि साहित्य आणि सामाजिक कार्य 2 वेगळे क्षेत्र आहेत. अध्यात्म साहित्य सामाजिक क्षेत्र म्हणजे थोडं रसाळ म्हणा, चांगलं वाटणं, ज्ञानवृद्धी, आणि ऑटोमोबाईलचं क्षेत्र म्हणजे थोडं खडखड आवाज, पेट्रोलचा आवाज, डिझेलचा आवाज, असं ते रूप क्षेत्र. पण दोन्ही क्षेत्रात ताळमेळ करून पुणे विश्वविद्यालयात 1928 साली इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर इंदोर म्हणजे अहिल्या विश्वविद्यालयामधून 1993 मध्ये कम्प्युटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि असं हे व्यक्ती जे बऱ्याच संस्थांमध्ये आपलं काम बघून राहिले. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शताब्दी समारोह समितीचंही काम आता व्यापक झालं आहे आणि तरीही कुठेही न करता सगळ्यांशी हसतमुख होऊन काम करून घेणं हे त्यांना जमतं. आणि असे हे सगळं करणारे म्हणजे आपले मिलिंद महाजन यांचंही स्वागत आहे. अश्विन खरेजींना मी विनंती करते ते प्राचार्य डॉक्टर सदानंद पाटील यांचं स्वागत करावं. प्रफुल्लजी कस्तुरे सचिव महाराष्ट्र साहित्य सभेचे, आपण दोघांनीही डॉक्टर पाटील यांचं स्वागत करावं. मी हेमंतजी मोदी आणि अमरापूरकर साहेबांना विनंती करते त्यांनी आणि गडकरींचं स्वागत करा. हेमंतजी मोदी आणि अशोक अमरापूर. सरांचं स्वागत करण्यात ते सुरेश कुलकर्णी यांना आमंत्रित करते आणि मिलिंद देशपांडे.
सुनील वाटकर नावाचे त्यांनी श्री मिलिंद महाजन यांचं स्वागत करावं आणि पन्हाळगड साहेब आपण दोघांनी यावं आणि मिलिंद महाजन यांचं स्वागत करावं. मिलिंद तुम्ही वेगळा भूमिका करता त्यामुळे थोड्या वेळ कोर्स आणि मग गेस असं आलं पाहिजे. आपल्यामध्ये साहित्य सभेचे विश्वास प्रतिनिधी सभेत उपस्थित आहे. मी मुरुगेचा गदेवाडीकडे आमंत्रित करते, त्यांनी प्रतिनिधींचं स्वागत करावं. हां आणि म्हणून स्वागत करण्यास व्यासपीठाला यावं. साधनाताई पाटील ज्या प्रकाशिका आहेत त्यांचं स्वागत करायला दीपाली सुदामे आणि रंजना ठाकूर आमंत्रित करते. त्यांनी मंचावर येऊन साधनाताई पाटील यांचं स्वागत करा. या सोहळ्याची आपण सर्व वाट पाहतो. मनपूर्वक स्वागत. वेदनेपोटी किंवा म्हणा प्रेमापोटी शब्द बाहेर पडतात. प्रत्येकाच्या मनात हा विचार येतो आणि मग सगळेजण घेऊ नाही शकत. ते आपल्यापुरताच राहतं, मनातल्या मनात सांगणं होतं त्या घटनेबद्दल, त्या प्रेमाबद्दल किंवा त्या वेदनेबद्दल. पण ते शब्दबद्ध करायला किंवा लेखनबद्ध करायला सरस्वतीचा आशीर्वादच हवा. 125 पुस्तकं लिहिताना सरस्वतीचं सानिध्यानं खूप मोठं लाभलं आहे. अशा पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आपण करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की 125 पुस्तकांची मला स्वतः 15 पुस्तकांचं आज इथे मंचावर किती पुस्तकं आहे? 15 पुस्तकं. 15 जण पण नाही, एक पुस्तक सांभाळायला इथे त्यांनी लिहिले एवढी पुस्तकं. म्हणजे पाटील साहेबांना माहिती पडलं का लिहिताना की दिवस कधी सुरू झाले आणि रात्र कधी संपते की काय सतत लिखाण काम. ते गाडीत पण शांतच आहे दादा. अजून एक पुस्तक येणार आहे. अजून एक पुस्तक येणार आहे. नाही ते चांगले एवढा आशीर्वाद त्यांना सरस्वतीचा मिळाला त्याशिवाय शक्य नाही. साधना म्हणजे ग्रंथ जीवनात पण ते साधना करतात आणि सरस्वतीची साधना करतात. हो आहे. एक मिनिट. थँक्यू. सुरू नका 125 तो
म्हणजे 125वं पुस्तक आहे, त्याच्या आधी टाळ्या वाजल्या पाहिजे, मग त्यांनी पुन्हा करायचं. ही पुस्तकं त्यांनी लिहिली, आपण वाचणार सगळेजण. पण ते ह्या सगळी तुमची जी यात्रा आहे त्यांच्याकडनं आपण मनोगत ऐकूया. डॉक्टर सदानंद पाटील. आदित्याचं प्रकाशन. त्यांना इतका अनुभव मिळाला आहे. अनुभव म्हणणार आता हळूहळू आपली 25 पुस्तकं निघाली की परफेक्शन एकदम की 125 इकडे जाय. नमस्कार. इथून तिथे आलो, छान वाटलं. पण तिथे एवढ्या मोठ्या माणसांच्या मध्ये मी गुदमरल्यासारखं मला झालं होतं. आता मला जर मोकळा श्वास घेतला आहे सर. आजच्या या माझ्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी पुस्तक प्रकाशनाचे अध्यक्ष वंदनीय आदरणीय डॉक्टर अनिल गजभिये, त्यांचा परिचय ऐकताना कान तृप्त झाले सर. शिक्षण तज्ञ दीपक खरे सर, बृहन महाराष्ट्र सभेचे अध्यक्ष मिलिंद महाजन सर, ॲडव्होकेट प्रदीप चौधरी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली सर्व मराठी भाषेविषयीचे रसिक, जाणकार आणि सन्माननीय व्यासपीठाबरोबर एक आणखी व्यक्तिमत्व बसलेले, त्यांचं नाव घेतलं नाही तर कदाचित म्हणून प्रकाशिका आणि माझी पत्नी सौ साधना पाटील, ज्येष्ठ साहित्यिका शोभाताई तेलंग, फक्त फोनवरच बोलणं झालं, प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, प्रत्यक्ष नाही. बोलूया आपण नंतर. माझा ज्येष्ठ सखा बंधू श्रीमान हरबी पाटील, सौ विजयाताई पाटील, श्रीमान रितेश व सौ निलिमा, श्रीमान चेतन व सौ वीणा, श्रीमान व सौ मीना पाटील, शहाजी पाटील. परत एकदा नाव घेतो, बरं वाटेल त्याने. साहित्य साधना प्रकाशनच्या प्रकाशिका सौ साधना सदानंद पाटील आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझ्यावर प्रेम करणारे. असं मी एवढ्यासाठी म्हणतो की मी आलो तेव्हा अंधार होता आणि मी सुरुवातीला सर दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला उशीर झाला. इंदोरमधला हे दळणवळण जे काय आहे त्याची मला फारशी कल्पना नव्हती, नाही तर मी दुपारीच येऊन बसलो असतो इकडे. पण असू द्या, काही हरकत नाही. मी माझा थोडक्यात परीक्षा करून देण्याचा प्रयत्न करणार. कधीपासून ऐकतो 125. आता मला थोडंसं बरं वाटायला लागलंय की 125 पुस्तकं लिहिलेला माणूस मी आहे आणि त्याचं मला एक आत्मिक समाधान देखील आहे की आयुष्यभरामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात. माझा थोडक्यात परिचय आहे. मी सदानंद पाटील, आमच्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पिंपळगर या खेड्यात 68 वर्षापूर्वी जन्मलो. 1957चे माझ्या समोर आहे. 68 वर्षापूर्वी जन्मलो. तुम्ही चूक ऐकलं होतं परवा फोनवरती. तुम्ही 58चे आहात, 1958चे. मी फक्त 58चा आहे. हो, असू दे, हरकत नाही. या खेड्यामध्ये मी 68 वर्षापूर्वी जन्मलो. गावातीलच मराठी शाळेमध्ये 7वीपर्यंत, त्याच्यानंतर 8वी ते 11वी आमच्या शेजारच्या गावामध्ये हायस्कूलमध्ये शिकलो. भिवंडी कॉलेजमधून BA, MA, MA मराठी, MA इतिहास,
BEd, M.Ed उच्च श्रेणी उत्तीर्ण झालो. सुरुवातीला पूर्वी भूविकास बँका होत्या, कृषी विकास बँका, त्या बँकेमध्ये कॅशियर म्हणून काम केलं. कॅल्क्युलेशन जमलं नाही आणि BEd झालेलाच होतो, त्याच्यामुळे राजीनामा दिला आणि शिक्षक म्हणून रुजू झालो 1984. जवळजवळ 30 वर्ष पहिल्या दिवसापासून स्वेच्छानिवृत्तीपर्यंत प्राचार्य पदावरच मी काम केलं. मला वाटतं हा रेकॉर्ड असावा की एकाच माणसाला एवढी संधी मिळत नाही, त्याने दिली, आभारी आहे. सन 19 डिसेंबर 2000 साली पिंपळपान आणि हिंदोळा या 2 पुस्तकांचं प्रकाशन झालं डिसेंबर 2000 साली. आजच्या तारखेला 125व्या पुस्तकाचं प्रकाशन होते. ह्या मधल्या काळामधली एक छोटीशी गोष्ट अशी आहे की सन 2000 ते 2012 पर्यंत फक्त 12 पुस्तकच लिहू शकलो. कारण प्राचार्य बोलल्यानंतर सरांना माहिती आहे प्राचार्य काय असतं आणि काय जबाबदारी असते. त्या सगळ्या गोष्टी सांभाळत 2012 पर्यंत 12 पुस्तकं लिहिली आणि 2013 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. काही कारणं असतात, नोकरी सोडण्याची पण कारणं असतात, लागण्याची कारणं वेगळी असतात, सोडण्याची कारणं वेगळी असतात. तर 2013 मध्ये निवृत्ती घेतली आणि आज 2025 मध्ये फक्त 13 वर्षामध्ये 12 पासून 25 पर्यंत फक्त 13 वर्षामध्ये 113 पुस्तकांचं योगदान देऊ शकलो, याचा मला आनंद वाटतो. आतापर्यंत पुस्तक प्रकाशन करण्याचं कुठं कुठे योग आला. माझ्या शाळेमध्ये, माझ्या जन्मभूमीत पिंपळगाव गावामध्ये 3 वेळा ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या कोणच्या शाळेत रौप्य महोत्सवी 25व्या पुस्तकाचं प्रकाशन, 50व्या सुवर्ण महोत्सवी पुस्तकाचं प्रकाशन पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या दिल्ली येथील बंगल्यावर प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. 75व्या अमृत महोत्सवी पुस्तकाचं प्रकाशन देखील त्यांच्या भिवंडीच्या बंगल्यावर झालं. त्यानंतर श्री क्षेत्र देवाचे आळंदी येथे, श्री क्षेत्र जेजुरी गडावर, श्री क्षेत्र पाळी रायगड, त्यानंतर अंदमान येथे 12 पुस्तकांचं प्रकाशन, अमृतसर येथे 10 पुस्तकांचं प्रकाशन आणि त्यानंतर याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये म्हैसूर पॅलेस येथे 10 पुस्तकांचं प्रकाशन झालं होतं. मगाशी मी सरांना बोललो की मार्चमध्ये प्रकाशन झालं आणि 20 मार्च पासून लिहायला सुरुवात केली. 7 महिन्यामध्ये पुन्हा 15 पुस्तकं लिहू शकलो. आणि हे माझं नाही, त्याने मला दिलं, मला त्याने माध्यम निवडलेलं आहे. माझं स्वतःचं असं काहीच नाही. खूप माणसं असतात, प्रत्येकाला काहीतरी जबाबदारी देवाने दिलेली असते, एक निवड केलेली असते की बाबा हे तू कर, आणि ते प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने मी करतो. आणि म्हणूनच आज आपल्या या भूमीत मध्य प्रदेशच्या इंदोर या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहरामध्ये एकूण 15 पुस्तकांचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी पुस्तकाचं प्रकाशन होतं. याचा खरोखर मला मनापासून आनंद वाटतो. माझ्या जीवनामध्ये आजी आजोबा, आई अण्णा, काका काकू, बहिणी भाऊ, शाळा कॉलेजमधील गुरुजन, मित्र, सहकारी मित्र, विद्यार्थी, माझा परिवार आणि माझी पत्नी सौ माई तथा साधना पाटील यांचे मोलाचे योगदान आहे हे मी नम्रपणे नमूद करतो. अनेक दिग्गज साहित्यिकांचं मार्गदर्शन आणि सहवास मला मिळाला. ज्येष्ठ साहित्यिक V.A. बुवा, दिवंगत शन्ना नवरे, कविश्री अरुण म्हात्रे, प्राध्यापक कवी प्रवीण डवणे, प्राध्यापक अशोक बागवे, डॉक्टर सिसिलिया कारवालो अशा प्रतियश महानीयांच्या उपस्थितीत पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यांच्या सहवासातून मी शिकलो, घडलो, याचाही मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो. आयुष्यात चांगले आई वडील, चांगले शिक्षक
चांगले मित्र, चांगले सहकारी आणि आणि चांगली पत्नी लाभणं हे भाग्याचं असतं. मी मुद्दामच हे व्यक्त करतो. याबाबत मी मात्र भाग्यवान आहे, म्हणूनच मी इथपर्यंत दरमजल करत आलो. माझ्या आयुष्यात चांगली माणसं लावली, भेटली, त्यांच्याकडून मी दररोज नवनवं शिकत आलो, पाहत आलो, वाचत आलो आणि लिहित राहिलो. त्याची फळनिष्पत्ती म्हणजे आजचा हा सोहळा, असं मला मनापासून वाटतं. साहित्यातील विविध क्षेत्रात लेखन केलं. शैक्षणिक, वैज्ञानिक, आध्यात्मिक, मानसशास्त्र, सामाजिक, राजकीय, संवेदनशील, भावनिक विषयांवर लेखन केले. कविता, चारोळी, माझ्या आगरी बोली भाषेतील शब्दकोश, वाक्प्रचार आणि म्हणी, आगरी बोली भाषेतील पत्रोत्तरे, प्रमाण मराठी भाषांतरासह अशी मुबलक साहित्य निर्मिती करू शकलो केवळ साहित्य रसिकांच्या प्रेरणेने आणि श्री गणेश, श्री सरस्वतीच्या आशीर्वादाने. आणि आपणाकडूनही, सगळ्यांकडूनच यापुढे मला आशीर्वाद मिळत राहो. जाता जाता मी फक्त माणसांचे 4 प्रकार सांगणार आहे. फक्त 4 प्रकार. माणसांचे 4 प्रकार कोणते? त्रस्त माणूस, ग्रस्त माणूस, सुस्त माणूस आणि मस्त माणूस. माणसं 4 प्रकारची असतात. आपल्या सहवासामध्ये सगळी माणसं दैनंदिन जीवनामध्ये असो, आयुष्यामध्ये असो, अगदी लहानपणापासून या वयापर्यंत असो, ही सगळी माणसं आपल्या नशिबात आलेली असतात, आपल्या सहवासात आलेली असतात. असा त्रस्त माणूस सदोदित त्रासलेला माझ्यासारखा नाही. उगीच नको त्या गोष्टींचा भाऊ करायचा आणि अगदी त्रस्त राहायचं आणि सगळे चेहऱ्यावर ते दिसतं, हा त्रस्त आहे. आणि कधी कधी मग अशा माणसाला आपण बाजूनेच जातो. ग्रस्त माणूस असतात, त्यांना खूप खूप प्रॉब्लेम असतात घरातून, मुलांपासून, बायकोपासून, सगळ्या शेजाऱ्यांपासून सगळे. अशी ग्रस्त माणसं असतात. सुस्त माणूस कशात काय नाही, अगदी सुस्त, काही दुनियेचं काही हो, मला काही देणं घेणं नाही. आणि मग व्यस्त माणूस की जो सतत आपल्या कामामध्ये, सतत त्या विचारांमध्ये मग्न असतो. आता मी आयुष्यामध्ये प्राचार्य म्हणून काम केलं, बँकेत मी कॅशियर म्हणून काम केलं. त्याच्या आधी मी ॲज अ सिक्युरिटी गार्ड म्हणून पण काम केलं. म्हणजे आज तुम्हाला गंमत वाटेल की अरे आणि हे काय आहे, जे सत्य आहे, जे वास्तव आहे ते सांगायला कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही. पण ते सगळं करत असताना रात्रपाळी करायची, सकाळी कॉलेजला जायचं, पुन्हा कॉलेजमधून येऊन झोपायचं, पुन्हा ड्युटीवर जायचं आणि पुन्हा कॉलेजला जायचं. असं 5 वर्ष सतत केलं. त्यानंतर मग 1982ला वगैरे बँकेत लागलो. ते आकडेमोड मला जमली नाही. बँकेचे आकडेमोड बोलल्यानंतर थोडंसं, आणि माझी मानसिकताच ती नव्हती आकडेमोड करण्याची. मला शब्दांशी खेळायला आवडायचं आणि मग ते खेळत 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 लिहित 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 इथपर्यंत पोहोचलो. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये मला आयुष्यामध्ये खूप चांगली माणसं भेटली. माझे माझे वडील स्वतः शिक्षक होते मुंबई महापालिकेत. तो वारसा आहे. आई पण त्यावेळची 7वी शिकलेली आई आमची, म्हणजे ते फायनल म्हणायचं काय ते वर्णाक्युलर फायनल वगैरे ते झालं. आणि तो सगळा वारसा आला कुठे 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 हृदयामध्ये, डोक्यामध्ये, मेंदूमध्ये कुठे बसला माहिती नाही, पण हे सगळं आज मला उपयोगी पडतं. मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टी करत असताना मी मगाशी उल्लेख केला की आयुष्यामध्ये आपण काहीतरी चांगलं करावं असं नेहमी प्रत्येकाला वाटतं, पण ते चांगलं करू शकत नाही, त्याला वेगवेगळी कारणं असतात. म्हणून मगाशी मी यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांचं नाव साधना नव्हतं आधी, त्यांचं नाव मनीषा होतं. त्यांची मनीषा त्यावेळेला काय होती मला माहिती नाही, पण लग्नानंतर मी त्यांचं नाव बदललं आणि साधना ठेवलं. कारण माझ्या डोक्यात एकच विचार होता,
साधना करायची. ती कसली करायची? ज्ञानाची साधना. शिक्षकी पेशामध्ये होता. ॲज अ प्रिन्सिपल म्हणून 30 वर्ष मी सेवा केली. त्याच्यामुळे मला त्या सगळ्या गोष्टींचा रस, ज्या ज्या गोष्टीमध्ये वाटत होतं ते सगळं मी करत आलो. आणि या सगळ्या याच्यामध्ये मला खूप मोलाचा सहकार्य, खरं म्हणजे बायकोची स्तुती जाहीरपणे करायची नसते, पण मला इथे मोह होतो एवढ्यासाठी की त्यांचं योगदान माझ्या आयुष्यामध्ये तेवढं आहे. मला मगाशी बोललो, इथे आल्यानंतर मला जरा मोकळं मोकळं वाटतं. परत तिथे गेल्यानंतर मला गुदमरल्यासारखं होईल, कारण खूप मोठी माणसं आहेत. मी छोटा माणूस आहे, म्हणजे भले ठीक आहे, एवढी पुस्तकं लिहिली आहे, सगळं ठीक आहे, पण त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मला अजून काहीतरी आपलं करायचं राहिलंय की काय असं पुन्हा पुन्हा वाटतं. म्हणून मी म्हणतो की खूप मोठ्या माणसांच्या मध्ये मी बसलो, थोडं गुदमरल्यासारखं वाटलं. इथे येऊन जरा मोकळा झालो आणि पुन्हा गुदमरण्यासाठी मी तिथे जाण्यापूर्वी आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. मला असं वाटतं की हे जे 4 गुण आपण आता सांगितले आहे ते दोघं जणांवरती तुम्हाला त्रस्त पण नाही करणारे, मस्त करतील, म्हणून बिनधास्त बसू शकतो आपण तिथे. कारण की काही माणसं अशी असतात जे स्वतः मस्त असतात, दुसऱ्यांना त्रस्त करतात. ते दोघेही अशा पूर्ण व्यासपीठावर बसले आहे. ते गुदमरल्याचं व्हायचं कारण नाही. मला पाहिजे का ते माझे सर इथे समोर बसले, पण मी आज याच्याकरता बोलायचं धाडस करते की अजूनही त्यांच्याजवळ लाल पेन असेल तो गोळे करायला हरकत नाही की विनिता कुठे चुकते आहे म्हणून. तर अशाच आपण बॅटरीची जी उजळणी होती ती कंटाळून अक्षरांची जुळवणी केली, त्याकरता वर खूप खूप अभिनंदन. आपलं चॉक आणि डस्टरचं नातं ठेवणारे सर, त्यांना आज वेगळ्या भूमिकेत ऐकायची खूप इच्छा आहे सगळ्यांची. मी ससन्मान हरिसरांना आमंत्रित करते मार्गदर्शन स्वरूप काही. आदरणीय मंच आणि आदरणीय उपस्थित श्रोतावर, काल मला संध्याकाळी अश्विनचा फोन आला की सर उद्या आपल्याला यायचं आहे. तर मी त्याला म्हटलं की पाटील साहेब मला माफ करतील, हे माझं अज्ञान आहे, पण मी त्याला म्हटलं की मला त्यांच्या साहित्याचा परिचय नाही माझा, तर मी काय बोलणार. तर मी बायकोबरोबर येईल आणि समोर बसेल. पण त्याला विश्वास होता की ते प्राचार्य आहे, मी पण शिक्षक आहे, त्यांना साहित्याचं प्रेम आहे, मला पण साहित्याचं प्रेम आहे. तर मी काहीतरी बोलीनच. म्हणणार नाही तुम्हाला यायचं बोलायचं. मी म्हटलं बरं. मग मी पाटील साहेबांच्या विषयी माहिती त्याला म्हटलं की तू पाठव. त्यांनी जी पाठवली ती काही कामाची नव्हती. तर मी त्याला धुंडायला सुरुवात केली. आता विकिपीडियावर पाटील साहेब नाही आहे, असायला पाहिजे, तर कोणाकडनं तरी टाकवा. तर विकिपीडियावर मग मी इंटरनेटवर आत्ता 18 जुलै 2025ला यांची 2 पुस्तकं किंडलवर आली आहेत. हां, एक पुस्तक आहे सुखांत आणि दुसरं आहे परिमळ. तर ह्या 2 पुस्तकांचा 18 जुलैला किंडलवरती ती आलेली आहे, अमेझॉन किंडलवर. तर त्या अमेझॉन किंडलच्या ह्याच्यामध्ये यांचं परिमळमधलं मनोगत मला वाचायला मिळालं. आणि ते मनोगत जे आहे, आता असं असतं की माणूस जेव्हा ते लिहितो ना, तर ते मनोगत मी आपल्याला वाचून दाखवतो त्यातला काही हिस्सा. तर यांची लिहिण्यामागची वेदना काय आहे आणि लिहिण्याच्या मागची प्रेरणा, ड्रायव्हिंग फोर्स काय आहे, हे ते मनोगत सांगतं आपल्याला. तर मला एक 2 मिनिट आपण द्या, मी त्याचा एक हिस्सा आपल्याला वाचून दाखवतो यांच्या मनोगताचा. ज्यांची सरासरी लायकी, म्हणता झालं, ज्यांची सरासरी लायकी 7वी उत्तीर्ण, तेच लोक शाळा महाविद्यालयाच्या शिक्षणाचा बाजार मांडताना दिसतात. तेव्हा खरं तर चीड न येता गंमत वाटते, कारण लायकीपेक्षा नालायकी हेच हल्लीचं हाय प्रोफाईल क्वालिफिकेशन बनलं आहे. ही एक वेदना आहे त्यांची. ते अगदी मस्त दिसतात पण आतून थोडे त्रस्त पण आहे.
आणि अशाच वातावरणात आणि पर्यावरणात माझ्या या 16व्या साहित्यिक पुष्पाची म्हणजे परिमळची निर्मिती झाली आहे. जीवनाच्या अष्टांगामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरित करणारा माझ्यासारखा शिक्षक प्राचार्य जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांमधून पैशाची, नात्याची, प्रतिष्ठेची, पदाची आणि घमेंडीची सूज लेऊन समोर उभा ठाकला तेव्हा आपलं खरं अस्तित्व आणि सामर्थ्य दाखवण्याची वेळ आल्याचं दिसलं. म्हणून 12 वर्षात 113 तेव्हा आपलं खरं अस्तित्व आणि सामर्थ्य दाखवण्याची वेळ आल्याचं दिसतं. पुढे एक फार इम्पॉर्टंट वाक्य देतं, त्याच्यावर मी काही सांगणार नाही. पुढे ते असंही म्हणतात, स्वाभिमानी माणूस त्याच्या जागेवर स्थिर असतो धुवासारखा. तर यांचं हे मनोगत वाचलं तर मला 2 व्यक्तींची फार म्हणजे लोकांनी आठवण दिली. एक लोककवी मनमोहन, त्यांना पण समाजामध्ये हे जे धनदांडगे, सत्तादांडगे, त्यांच्यामुळे समाजामध्ये जो भेदभाव होतो, चांगल्या लोकांचा अपमान होतो. तुम्हाला लोककवी मनमोहन माहिती असतील ना? फुले कवीला वाहू नका हो, जीवनभर तो फुलतच होता, चिता कवीची जाळू नका हो, जीवनभर तो जळतच होता. ते मनमोहन. तर त्यांनी आपल्या एका कवितेमध्ये असं म्हटलं की शहाणे गेले निघून जमवली पैसा प्रतिष्ठा आणि मी प्रेतास माझ्या धाय मुक्त आहे. तर एक त्यांची आठवण आली. आणि दुसरी आठवण आली, मी आज सध्या वाचतो एक भर्तृहरीवरचं पुस्तक. 6व्या शतकामध्ये उज्जैनमध्ये भर्तृहरी होऊन गेले. योगी होते, आधी राजा होते. त्यांचा लहान भाऊ म्हणजे चंद्रगुप्त द्वितीय, चंद्रगुप्त विक्रमादित्य. हा विक्रम संवतवाला विक्रमादित्य नाही, तो 1st सेंचुरी BCE मध्ये होता. हा 6व्या शतकातला चंद्रगुप्त द्वितीय ज्यांनी विक्रमादित्य पदवी घेतली. त्याचे हे मोठे भाऊ हे गोरखनाथांचे शिष्य होते आणि योगी बनले. आणि यांना धनधान्यांचा आणि सत्तेच्या मुळे जे बलात्कार होतात त्या लोकांचा एका भयंकर राग होत आहे. तर पहिल्यांदा मी त्यांची कृती एक त्यांची 3 फार फेमस पुस्तकं, नीतिशतक, वैराग्य शतक आणि शृंगार शतक. त्याला शतकत्रयी म्हणतात. तर त्या शतकत्रयीतल्या काही कविता ज्या आमच्या उज्जैनचे प्रोफेसर सुधीर रंजन त्यांनी त्याचं हिंदीत भाषांतर केलं. त्यातल्या एका कवितेचं मी तुम्हाला मराठी भाषांतर ऐकवतो. हे जे यांनी म्हटलं, स्वाभिमानी माणूस त्याच्या जागेवर स्थिर असतो धुवासारखा. तर हे भर्तृहरींनी पण म्हटलं. तर त्याच्या मूळ संस्कृत पण आहे, पण एका जाता येत नव्हतं. तर त्याच्या हिंदी ट्रान्सलेशनचं मराठी ट्रान्सलेशन केलेलं ऐकवतो स्वाभिमानी माणसाविषयी. स्वाभिमानी माणसे जात नाही उधार घेण्यास अधम पतितांकडून. स्वाभिमानी माणसे जात नाही उधार घेण्यास अधम पतितांकडून. अत्यंतिक गरज असताना मित्रांकडूनही द्रव्य स्वीकारत नाहीत ते. अत्यंतिक गरज असताना मित्रांकडूनही द्रव्य स्वीकारत नाहीत ते. राहतात नेहमीच मग्न ते सत्कार्य. जसे ते सत्कार्य मग्न होते लगातार 12 वर्ष. राहतात नेहमीच मग्न ते सत्कार्य. विपदांचे पहाड जरी कोसळले तरी असतात स्थिर आपल्या स्थानावर. त्यांनी म्हणतात स्वाभिमानी लोक ध्रुवासारखे स्थिर असतात. विपदांचे पहाड जरी कोसळले तरी असतात स्थिर आपल्या स्थानावर. स्वाभिमानी लोक नाही सोडत सन्मार्ग दाखवलेला सुरुदान. स्वाभिमानी लोक नाही सोडत सन्मार्ग दाखवलेला सुरुदान. अखेर कोणी शिकवते तलवारीच्या धारेवर चालण्यास स्वाभिमानी लोकांना. तर भर्तृहरीला ते धनिक लोकांविषयी आपण जे मेन्शन केलं ना त्याच्यामध्ये, जे धनामुळे, नात्यामुळे, पदामुळे त्यांच्या अंगावर सूर आली, अशा लोकांचा
निषेध करून त्यांना आपली ताकद दाखवायला यांनी साहित्य सृजन केलं असा माझा निष्कर्ष आहे. तो बरोबर असू शकतो आम्हाला माहिती नाही. तर ते धन दांडग्याविषयी पण भरतवारीची एक कविता आहे, पण ती मी हिंदीमध्ये ऐकवतो कारण मला त्याला वेळ मिळाला नाही कालपासून आपल्याला ट्रान्सलेट करण्यात. पण फार सुरेख कविता आहे. ते धनिक लोकांच्या विषयी जे धन दांडगे आहे त्यांच्याविषयीची कविता आहे. मेरी प्राणप्रिय चल वन चलते, मेरी प्राणप्रिय चल वन चलते, खाकर फूल फुलहरी जिएंगे मस्त मजे से, खाकर फूल फुलहरी जिएंगे मस्त मजे से, घास पात की सेज सजाकर सो लेंगे धरती पर, घास पात की सेज सजाकर सो लेंगे धरती पर, चल वन चलते हैं, कुछ खास तो वहां करना पड़ेगा, चल वन चलते हैं, कुछ खास तो वहां करना पड़ेगा, बात बड़ी तो सबसे यह की, आता खास मुद्द्याची गोष्ट आहे बरं, बात बड़ी तो सबसे यह की, शुद्र मूर्ख मन के रोगी धनिकों का नाम ही न सुनना. तर आता पाटील साहेबांनी 125 पुस्तकं वाचायचं मोठं काम दिलं ते आता करावं लागणार आहे. आणि आपण उत्तरोत्तर अशीच साहित्य सृजन करत राहावं अशी शुभेच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. अजून गजबी साहेबांचं आपल्याला विद्वत्तापूर्ण भाषण ऐकायचं आहे. तर दोन्ही भाषेवर त्यांचं अधिकार पूर्ण भाषण आपण ऐकलं, उद्बोधन ऐकलं आणि ड्रोन ट्रेनिंग देणारे आज शब्दाचं ट्रेनिंगही देते. आणि इथे उपस्थित मी असं म्हणेन की मी एकदम ऑड माणूस आहे इथे या ह्याच्यावर भाषण द्यायला. कारण बृहन महाराष्ट्र मंडळ किंवा एखादं फ्लाईंग क्लब चालवणं आणि माझे विषय अतिशय वेगळे आहेत. तर मला असं वाटतं की इथे ज्या प्रकारे मी बसलोय मला स्वतः सोसू द्यावं आणि ऐकू द्यावं हीच विनंती करतो. कृपया पुढच्या वक्त्यांना बनवावं. धन्यवाद. बोलता बोलता सांगून दिलं की कुठलेही वक्ता नाही लक्षात आहे आमच्या. आणि आजच्या कार्यक्रमात सगळ्यांनी आपापले विचार ठेवले, पण अध्यक्षाचं काम नाव सगळ्यात शेवटी येतं, पण सगळ्यात मुख्य काम त्यांचं असतं की सगळ्यांनी काय बोलले पुस्तकाबद्दल, त्यांचे मनोगत, त्यांचं उद्बोधन, त्यांचं मार्गदर्शक उद्बोधन म्हणा, हे सगळं सांभाळून मग आपले विचार व्यक्त करणं कठीण काम निश्चितच डॉक्टर अनिल गजबी सरळ करतील. ऐकूया अध्यक्ष उद्बोधन. आजचा जो सुंदर प्रकाशन सोहळा महाराष्ट्र साहित्य सभेच्या या आपल्या सभागृहामध्ये साजरा होत आहे आणि ज्यांच्या 125व्या पुस्तकाचं प्रकाशन नकारातील दुहेर आज या ठिकाणी संपन्न झालं. या मंचावर सर्व आदरणीय मंडळी, विशेषतः पाटील साहेब, साधनाताई, महाजन सर, आमच्या मुलाचे गुरु खरे सर, ते दुसरे खरे सर. आणि आज मला आश्चर्य वाटतं की या सभागृहामध्ये जी मंडळी एकत्रित झाली आहे ते सगळे साहित्यप्रेमी नसून साहित्य सर्जक आहेत. लीलामृत आहेत, 2-3 कविता संग्रह त्यांचे निघाले, तेलंगताई त्यांचे गझल संग्रह निघालेले आहेत. आमचे मित्र भाऊसाहेब आहेत, कोट्याधीश शब्दाच्या कोट्या करण्यामध्ये अत्यंत प्रवीण पत्रकार, अनिल कुमारजी भेळवळेवाले, समाजसेवक आणि इतर सगळी मंडळी, अहिल्या नाट्य मंडळाचे आमचे सुनीलराव आहेत. अशी सगळी प्रेमी मंडळी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हा फार आनंदाची गोष्ट आहे. या सभागृहाचं नाव तांबे सभागृह आहे आणि भारत तांबे यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. कसे हे तुम्हाला सांगतो. 1970मध्ये राज्य लोकसेवा आयोग परीक्षा झाली, तोटी परीक्षा, इंटरव्ह्यू. त्या इंटरव्ह्यू बोर्डामध्ये बरेच विद्वान लोक बसले. आवडे साहेब चेअरमन होते, हेड ऑफ द डिपार्टमेंट जुळकर मॅडम होत्या आणि इतर 3-4 लोक होते खूप असं. तर ते आवडे साहेबांनी मला एक प्रश्न विचारला
तुमचे आवडते कवी कोण? मी सांगितलं माझे आवडते कवी भारत आंबे आहे. मग भारत आंबेंच्या विषयी प्रश्न उपप्रश्न सगळे आले. त्याच्या प्रेम कविता कोणत्या आहेत, त्याच्या मरणाविषयीच्या कविता कोणत्या आहेत, त्याचं तत्वज्ञान कोणतं आहे वगैरे वगैरे. आणि 10 मिनिटं मी तांब्यावरच होतो. त्याच्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले. खांडेकर साहेब होते इंटरव्ह्यूवर यांचं त्या 1970च्या त्यावेळी मला वाटतं एक 10-15 कॅन्डिडेट असतील. दोघांचं सिलेक्शन झालं, एक माझा आणि खांडेकर असायचं. मी थोडंसं लकी याच्यासाठी राहिलो की 1970मध्ये मला अपॉइंटमेंट मिळाली PSC झाल्यानंतर. आणि खांडेकर सरांना 15 वर्ष वाट पाहावी लागली PSCच्या. हे राईट बरोबर आहे सर. आणि मग संस्कृत कॉलेजमध्ये जेव्हा मराठी विषय सुरू झाला तेव्हा खांडेकर सरांना सरकारने अपॉइंटमेंट दिली. इतकी सहनशीलता खांडेकर सरांना. तर मित्र, आज जो फार सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि मला जेव्हा सरांची डॉक्टर पाटील सरांची जेव्हा मी पाहिली सूची 125 म्हणजे शारदा देवीचा, सरस्वती देवाचा इतका वरदहस्त त्यांच्या शिरावर आहे. मी धन्यच झालो त्यांची सूची पाहून. आणि 125 पुस्तकापैकी 80 तर काव्यसंग्रह आहेत. म्हणजे किती प्रतिभावान आहेत. शारदेचा किती यांच्यावर आशीर्वाद आहे. 125 पुस्तकापैकी 80 काव्यसंग्रह. त्याच्यानंतर कादंबरी, त्यानंतर कथासंग्रह, वैचारिक लेखन, इतर संकीर्ण लेखन, कितीतरी प्रकारच्या साहित्याच्या प्रांतामध्ये सर मी विहार केला आहे. धन्यवाद, धन्यवाद. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात आपण राहता, स्वतःच्या खर्चानं पुस्तकं प्रकाशित करता आणि जनतेच्या सेवेसाठी ते संपन्न करता. विक्रीची जी करण्याची काही सांगितलं होतं ना, विक्रीची जी करण्याची पुस्तकं विक्री नाही तरी चालते. आणि यांची स्वतःची प्रकाशन संस्था मॅडम चालवतात. तर खरंच सर तुमचं कार्य फार मोठं आहे. ज्या इतर पुस्तकाबद्दल तर नाही, पण मी थोडंसं पुस्तक चाललेलं आहे नकारातील गुण. हे अत्यंत मनोवैज्ञानिक स्वरूपाचं पुस्तक आहे. पूर्ण वाचताना मी चाळलं आहे. पण चाळल्यानंतरही माझ्या लक्षात जी गोष्ट आली ती ही की सायकॉलॉजिकल विचार केला आपण तर अधिकतर माणसं जी आहे ती नकारात्मक स्वरूपाचीच असतात. पण त्या नकाराची कारणं काय असतात ते यांनी या पुस्तकामध्ये शोधून काढले. महाभारतातली उदाहरणं दिलेली आहेत. एक द्रोणाचार्य आणि एकलव्य यांच्यातला संवाद दिलेला आहे की द्रोणाचार्याने एकलव्याला का नकार दिला. त्याच्यानंतर कर्णाचं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुर्योधनाचं उदाहरण दिलेलं आहे. द्रौपदीचा अपमान झाला ते उदाहरण दिलेलं आहे. तर एकंदरीत माणसाच्या जीवनामध्ये नकार हा एक भाव आहे, परंतु तो आपण सकारात्मक कशा विविध परिवर्तित करू शकतो. गमतीदार पद्धतीने म्हणतात ना की प्रियकर आणि प्रेयसी. प्रेयसीचा जर नकार 2दा आला तर तो प्रियकर होकार समजत असतो. तर अशा तऱ्हेनं एकंदरीत सायकोलॉजिकल आणि काही फॉरेनचे उदाहरणं, आईन्स्टाईनची उदाहरणं सुद्धा पाटील साहेबांनी दिलेली आहेत. फार सुंदर असं आपलं लेखन कार्य आहे डॉक्टर पाटील साहेब. आणि किती आपण शिक्षण घेतो म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं. आम्ही नुसतं MA PhD झालो तर धन्य समजत होतं. पण सर इतिहासामध्ये MA आहेत, मराठीमध्ये MA आहेत, MAd आहेत, ऑनर्स आहेत आणि समुपदेशनाची डिग्री आहेत. याशिवाय अमेरिकेतून त्यांना ऑनररी डिग्रीची उपाधी मिळालेली आहे. माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी फक्त डॉक्टर श्रीकांत जिचकार साहेब नागपूरचे त्यांना विद्वान समज त्यांच्याकडे 10-15 मोठमोठ्या डिग्र्या होत्या. कितीतरी विषयात MA आणि कितीतरी विषयात PhD. पण त्यानंतर दुसरं नाव जे लक्षात ठेवीन मी ते डॉक्टर सदानंद पाटील साहेब. आज आपण या महाराष्ट्र साहित्य सभेला एक प्रकारे संधी दिली की आपण महाराष्ट्रात असून सुद्धा या ठिकाणी खरे साहेबांच्या विनंतीनुसार आले आणि हा सगळा कार्यक्रम झाला. एक गोष्ट थोडी गमतीची सांगतो मी. या महाराष्ट्र साहित्य सभेला पण 1970 पासून सभासद आहे आणि अनेक कार्यक्रम या ठिकाणी झाले. पण एक गोष्ट लक्षात येते ती की जे आयोजक असतात ते अगदी वेळेवर सांगतात. आपल्याला जबाबदारी दिली तर ते वेळेवर जबाब देतात, तेव्हा आपल्याला पण चांगल्या रीतीने होईल. मी डॉक्टर पाटील सरांना, पाटील मॅडमना दीर्घायू विषय होतील आणि त्यांच्या हातून अजून 125 काय 1025 पुस्तकं निर्माण होतील आणि त्यांची
भावी वाटचाल लेखनाची ती अशीच निरंतर चालत राहो. ते सुंदर सुंदर लिखाण करो. तुम्ही 80 काव्य काढल्या, तुमच्यावर काव्यसंग्रहाची शतक म्हणजे 100 तरी काव्यसंग्रह करून तुम्ही निर्माण करा. इतकी दिव्य प्रतिभा तुम्हाला देवाने दिलेली आहे. तर पुन्हा एकदा माझं अभिनंदन करतो. हा कार्यक्रम छान झाला, आपणही आला, आपले पण आभार मानतो. धन्यवाद. एक छोटासा लोभ आहे मनामध्ये, तो मी व्यक्त करतोय की मी आयोजक म्हणून खरोखर हेच होतं की मी 11th वरती म्हणजे 2 दिवस अगोदर मी लोकांना सांगतो, पण मला मनामध्ये माझ्या डोक्यामध्ये हे क्लिअर असतं की हे व्यक्ती या गोष्टीकरता अगदी उपयुक्त आहे. आभार प्रदर्शन आयोजक करते, मी आभार प्रदर्शन नाही करत आहे. मला माहिती आहे, कारण काय आहे की जेव्हा मी यांचं डॉक्टर सदानंद पाटीलांचं प्राचार्य हा शब्द वाचला तेव्हा हे शिक्षाविद आहे. शिक्षाविद तर खरे सरांपेक्षा आणखी आता दुसरं, आणि त्यांचं आता नुकतेच 2 पुस्तकं प्रकाशित झाली, म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये यांचं ऑलरेडी पदार्पण प्रकाशनामध्ये झालेलं आहे. गजबे सरांचं तर शिक्षण म्हणजे अध्यापनही आहे, प्रकाशनही आहे. तर माझे माफ करा, पण हे अगदी खरी गोष्ट आहे की तुम्ही लोकांनी कमीत कमी वेळामध्ये हो म्हटलं, आणि हे माझ्याकरता नाही, साहित्य सभेकरता म्हटलं. ही जी संस्था आहे ना, ही संस्था साहित्याला पुढे घेऊन जाते आहे. आणि या संस्थेचं मूळ जे उद्देश ते हेच आहे की मराठी भाषेकरता काम करायकरता. पाटील साहेबांनी जसं सांगितलं, एका शब्दामध्ये त्यांना मी हो म्हटलं होतं. फक्त एवढं होतं की मी आज इथे नव्हतो, इंदोरला नसणार, म्हणजे बाहेर जाणार होतो, पण काही कारणास्तव ते पुढे व्हायचं नाही. तर पाटील सरांचा मला भेटच नसली झाली, पण एक फार मोठी म्हणजे झालं. आता एक अशी छोटीशी गोष्ट करून घेतो. सरांनी जसं सांगितलं की 2000 सन 2000 यांनी पुस्तक प्रकाशनाचं हे घेतलं. मी पण 2000 सन 2000 पुस्तक प्रकाशनाचं एक ब्रीद उचललं आहे. मी आत्ताच ते सगळ्यात वर दिवाळीनंतर माझा वितरित झालेला आहे. तरी हा जो मोह आहे, लोभ आहे ना, हा मी पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. तर सगळ्यांनी कृपया विमोचन सारखं, म्हणजे विमोचन नाही मला, मी हिंदी लोक विमोचन म्हणतो, तुम्ही प्रकाशन म्हणता. मी पुस्तक आपल्या हाती देतोय, सगळ्या लोकांनी बोल प्रकाशन. मागे एका कार्यक्रमात मी काही बोलले होते, तेव्हा विचार मला खूप आवडले म्हणून परत आज बोलते की एकदा सहज सूर्याला मी विचारलं की तुझ्या राज्यात एवढा अंधार काय अंधार आहे, तो असताना सुद्धा सूर्य असताना अंधार काय. सूर्याने खूप छान उत्तर दिलं, त्याची पूर्ण उष्णता घेऊन त्याने उत्तर दिलं की मी एकटाच काय काय करू, एकटा दिवसभर करू, रात्रभर करू, तुम्ही पण तर काही करा, तुमचा आळशीपणा सोडून काही तर तुम्ही करा. आणि ते वाक्य सूर्याचं महाराष्ट्र साहित्य सभेने मनात ठेवलं, मनाला ते दिवस लकारे. खरं सूर्याच्यामुळे अंधार आहे तर असं नाही आहे. सूर्याला महाराष्ट्र सभेच्या आणि पुस्तक प्रकाशकांनी सगळ्यांनी सांगितलं की घाबरू नको सूर्या, हा साहित्याचा प्रकाश आम्ही नेहमी तेवत राहू. तू अंधार दिला तरी उजेड दिला तरी हा साहित्याचा प्रकाश सतत राहील. आणि त्याचप्रमाणे आज काही घटना अशा असतात की ज्यांना आपण शब्द फक्त डोळ्याने म्हणतो की अरे वा खूप छान, पण ते शब्द अपुरे पडतात. कारण शब्दांचं कुंचन, वाहणारा वारा, पहिल्या पावसाचा तो मातीचा गंध, आणि या सगळ्यांचं वर्णन करण्यात किंवा फलदार पडूच नाही येणार, काही विशेषण लावण्यात, तर ती शब्द आणि सामर्थ्य कमी पडतात. तरीही कार्यक्रम संपला हे कसं सांगायचं, म्हणून मी प्रफुल्ल कस्तुरेंना आमंत्रित करते आणि
त्याने आपला आभार व्यक्त केला. सर तर ते स्टुडंट पण म्हातारं झालेलं मी सरांकडनं 5 वर्ष शिक्षण घेतलं आहे. 10वी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयर. असो, नमस्कार. मी आज या इतक्या मोठ्या सोहळ्याला आम्हाला संधी मिळाली याबद्दल भगवंताचे आभार मानतो पहिल्यांदा. कारण हा सोहळा इतका मोठा भगवत संभव नव्हता. 6 दिवसापासून त्या टेलिफोनवरती गोष्टी चालल्या होत्या. तर त्यांनी मला पाहिलं होतं, मी त्यांना पाहिलं होतं आणि त्यांच्या व्यस्ततेमुळे कार्यक्रमाच्या 10 मिनिटं ते आधी आले. पण आपण सर्व इतक्या मोठ्या संधीने आला, खरंच आपलं कौतुक, आपले आभार. अध्यक्षता करता डॉक्टर हेगडेजी थोड्या म्हणजे इतक्या व्यस्ततेमध्ये सुद्धा आज ते दुपारी आले, लगेच ते तयार झालं आहे कार्यक्रमाला आले. सरांचं काय आभार मानतो. आमचं पूर्ण आयुष्य त्यांना वाहिलं तरी कमी आहे. तर आम्ही त्यांचे स्टुडंट राहिलेलो आहोत. त्यांचे आभार. मिलिंदजी आपल्याच आहे, त्यांचे आभार मानत नाही, कारण ते ट्रस्टी पण आहेत साहित्य समितीचे. आमचे चौधरी साहेब हे पण आमचे साहित्य समितीचे ट्रस्टी आहेत. त्यांच्या आम्ही ऋणातच राहू इच्छितो, त्यांचे आभार मानत नाही. आणि ज्ञानेश्वर टिके साहेब त्यांनी एवढ्या वेळेमध्ये तयारी करून आपल्या कार्यक्रमाला पुढे नेलं. तसंच साधनाताई त्यांनी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. आणि सरते शेवटी डॉक्टर सदानंद पाटील साहेब की ज्यांच्यामुळे आम्हाला हे लाभलं. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आता भोजनाची व्यवस्था झालेली आहे. आपण सगळ्यांनी भोजन घेऊन रजा घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. साहित्य सेवक असा लोक असू द्या, येत राहा कार्यक्रमांना, आम्हाला पण उत्साह वाढत होतं. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. बरं वाटतं एवढं आले ते